केअरगिव्हर सून घेऊन आली सासूला, डिमेन्शिया डायग्नोसिस झाला आणि 4थ्या व्हिजिटला मुलगा आला आणि नात होती आणि मुलाचे केस नव्हते आणि आय आस्क्ड हिम की काय झालं मग त्यांची सून आली होती ना मागच्या वेळेस, ते म्हणाले की शी सडनली डाईड 5 days ago आणि आता आम्हाला माहीत नाही हिच्या गोळ्या काय चालू आहेत. त्यामुळे केअरगिव्हर बर्नआउट इज अ रिॲलिटी आणि त्या केअरगिव्हरकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे केअरगिव्हरला काहीच होणार नाही, अमर आहे केअरगिव्हर असं नाही आहे. कारण केवळ वयाने ती यंग आहे किंवा कमी वय आहे. हां, किंवा त्यांना सिम्पटम्स नाही आहेत, त्यांना आजार नाही झालाय, डिक्लेअर्ड नाही झालाय आजार त्यांचा कुठचा. बरोबर. ते ॲझम्पशन असतं की केअरगिव्हरला एम्पथी आहेच, केअरगिव्हरला कंपॅशन आहे, केअरगिव्हर हा हेल्दीच आहे. हे ॲझम्पशन आहे ना. पुढे जायच्या आधी मग हाच मुद्दा येतो की केअर गिव्हरचं बर्नआउट, एस्पेशली नातेवाईकांचं. म्हणजे आपण डॉक्टर आणि बाकीच्यांचं पुढे बघूया, पण नातेवाईकांचं जे बर्नआउट होतोय तर ह्याच्यावर मग उपाय काय आहे की यातनं ते बाहेर कसं पडायला पाहिजे? काही साध्या सोप्या टिप्स किंवा काही सांगू शकाल तुम्ही?